वेलकम बॅक टू अपस्किल अकॅडमी. या लेक्चरमध्ये आपण अपूर्णांकाचा लसावी बघणार आहोत. त्याला आपण एलसीएम ऑफ फ्रॅक्शन असं म्हटलं जातं. मग अपूर्णांकाचा लसावी कसा काढायचा, तर त्याच्या अंशाचा लसावी काढायचा आणि छेदाचा मसावी. म्हणजेच इंग्लिशमध्ये आपण एलसीएम ऑफ फ्रॅक्शन इक्वल्स टू काय असतं, तर एलसीएम ऑफ न्यूमरेटर डिवायडेड बाय एचसीएफ ऑफ डिनॉमिनेटर हा फॉर्म्युला असणार आहे. आपण प्रॅक्टिस क्वेश्चन बघूया. बघा, फर्स्ट क्वेश्चन आहे 3/4 4/6चा लसावी म्हणजे एलसीएम किती. मग ह्याच्या अंशामध्ये म्हणजे न्यूमरेटरमध्ये कोण आहे बघा, तर अंशामध्ये म्हणजे न्यूमरेटरला कोण आहे, तर न्यूमरेटरला आहे 3 आणि 4. अंशामध्ये म्हणजे न्यूमरेटरला कोण कोण आहे, तर 3 आणि 4. तर ह्याचा आपल्याला एलसीएम काढायचा. आणि जे डिनॉमिनेटरमध्ये आहे ज्याला आपण छेद असं म्हणतो, तर छेद म्हणजेच इंग्लिशमध्ये आपण त्याला डिनॉमिनेटर असं म्हणतो, डिनॉमिनेटर. तर त्या छेदामध्ये कोण कोण आहे, तर छेदामध्ये आहे 4 आणि 6. तर ह्याचा काढायचा असतो एचसीएफ. मग आपण लसावी काढून घेऊ अंशाचा. अंशामध्ये आहे 3 आणि 4. तर लसावी आपल्याला माहिती आहे बघा, 2 जर फॅक्टर घेतला 3 ला भाग जात नाही, जशाला तशी खाली घ्यायची संख्या. बे दोन्ही 4. वापस जर मी 2 घेतलं 3 ला भाग जात नाही, खाली घ्या बे 1 बे. आता 3 ला संख्याला भाग जाणारी संख्या 3च घ्यावं लागेल, 1 1. लास्टला 1 1 आलं, स्टॉप करायचंय. हे जे फॅक्टर पडले हे यांचा गुणाकार म्हणजे आपला एलसीएम असणार आहे. तर तो एलसीएम किती येईल बघा, तर 2 गुणिले 2 गुणिले 3 किती आलं, बे दोन्ही 4 आणि 4 त्रिकोण 12. म्हणजे तुमचा जो एलसीएम आलेला आहे किती आलेला आहे, 12 आलेला आहे. आता आपल्याला एचसीएफ काढायचा आहे. तर एचसीएफ कोणाचा काढायचा आहे, 4 आणि 6चा. मसावी म्हणजे काय, तर जोपर्यंत कॉमन भाग जाते तोपर्यंतच आपल्याला भागायचं आहे. मग आपण 2 न भागूया, बे दोन्ही 4 बे त्रिक 6. आता 2 आणि 3 ला एक सोडल्याच्या नंतर अशी कोणतीच संख्या नाही की 2 आणि 3 ला भाग जाते. म्हणजे आपल्याला इथे स्टॉप करावं लागेल, कारण 2 आणि 3 ह्या मूळ संख्या आहेत आणि मूळ संख्येचा मसावी हा 1 असतो. म्हणून 4 आणि 6चा जो मसावी आलेला आहे तो मसावी किती आलेला आहे, तर 2 आलेला आहे. मसावी म्हणजेच आपण इंग्लिशमध्ये त्याला एचसीएफ असं म्हणतो, म्हणून एचसीएफ आलेला आहे 2. मग आता आपला फायनल आन्सर काय आलं, तर अपूर्णांकाचा लसावी कसा काढतो, आपण आता मागच फॉर्म्युला बघितला होता. तर अपूर्णांकाचा लसावी आपण आता शॉर्टकटमध्ये लिहूया इथं. तर अपूर्णांकाचा लसावी इक्वल्स टू काय असतं, अंशाचा लसावी. अंशाचा लसावी म्हणजेच एलसीएम ऑफ न्यूमरेटर डिवायडेड बाय एचसीएफ ऑफ डिनॉमिनेटर. डिनॉमिनेटर म्हणजे छेदाचा मसावी. दोन्ही लँग्वेजमध्ये आहे छेदाचा मसावी. आणि अंशाचा लसावी म्हणजे इंग्लिशमध्ये आपण त्याला न्यूमरेटर, एलसीएम ऑफ न्यूमरेटर असं म्हणतो. मग आता अंशाचा लसावी काढला, किती आला लसावी, ह्या फॉर्म्युल्यात व्हॅल्यू पुट करा. अंशाचा लसावी आला तुमचा 12 आणि छेदाचा मसावी आला तुमचा 2. म्हणजे फायनल आन्सर किती आलं, 12/2. तर 12/2 म्हणजेच किती, 6. म्हणून फायनल आन्सर आलेला आहे तुमचं किती, 6. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, 3/5 4/10 6/20चा लसावी म्हणजेच एलसीएम किती. मग ह्याच्या अंशामध्ये कोण आहे म्हणजे न्यूमरेटरला कोण आहे, तर न्यूमरेटरला आहे बघा कोण, 3 4 आणि 6. ह्याचा एलसीएम काढायचा, लसावी काढायचा. त्याच्या छेदामध्ये म्हणजे डिनॉमिनेटरला कोण आहे, तर डिनॉमिनेटरमध्ये आहे 5 10 आणि 20. ह्याचा काय काढायचा, एचसीएफ म्हणजे मसावी काढायचा. मग आपण लसावी काढून घेऊ बघा आता. 3 4 6 शोधा. 2 फॅक्टर घ्या, 3 ला भाग जात नाही, खाली घ्या बे दोन्ही 4 बे त्रिक 6. वापस जर 2 फॅक्टर घेतला 3 ला जात नाही, 3 खाली बे 1 बे. 3 ला जात नाही, 3 खाली. वापस 3 घ्या, 1 1 1 1 1 आलं, स्टॉप करा. हे जे फॅक्टर पडले त्यांचा सगळ्यांचा गुणाकार करा. 3 गुणिले 2 गुणिले 2 किती आलं बघा, 3 दोन्ही 6 6 दोन्ही 12. म्हणजे एलसीएम किती आला, 12 आला. आता एचसीएफ काढायचा आहे. एचसीएफ कोणाचा काढायचा, छेदाचा. 5 10 आणि 20 जे डिनॉमिनेटर मध्ये आहे. ह्याचा फॅक्टर सगळ्यांना भाग जाणारी संख्या 5च आहे. 5 1 5 5 दोन्ही 10 5 चौक 20. त्याच्यानंतर आता काय पुढे भाग जात नाही, त्याच्यामुळे तुम्हाला इथं स्टॉप करावं लागेल. म्हणून ह्यांचा जो मसावी आलेला आहे किती आलेला आहे, 5 आलेला आहे. म्हणजे एचसीएफ किती आला, तर 5 आला. म्हणून आपला फॉर्म्युला काय होता, तर अपूर्णांकाचा लसावी इक्वल्स टू काय, अंशाचा लसावी डिवायडेड बाय छेदाचा मसावी. शॉर्टकट लिहू आता आपण. मग अंशाचा लसावी किती आला, 12. छेदाचा मसावी किती आलेला आहे, 5. भाग जात नाही असंच ठेवा. म्हणून फायनल आन्सर आलेला आहे तुमचं 12/5. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, 6/3 8/6चा लसावी काढायचा आहे, एलसीएम काढायचा आहे. किती येईल बघा, अंशामध्ये कोण कोण आहे, तर अंशामध्ये आहे 6 आणि 8. छेदामध्ये कोण आहे, तर छेदामध्ये आहे 3 आणि 6. तर अंशाचा काय करायचा, एलसीएम लसावी. छेदाचा काय करायचा, एचसीएफ मसावी. चला अंशाचा लसावी काढून घेऊ आपण. 6 आणि 8चा किती येईल, 2 न डिवाइड करा. बे त्रिक 6 बे चौक 8. वापस 2 घ्या, 3 ला भाग जात नाही, 3 खाली बे दोन्ही 4. वापस 3 घ्या, 3 1 3 2 ला जात नाही, 2 खाली. वापस 2 घ्या, किती येईल, 1 1. की जे फॅक्टर पडले सगळ्यांचा गुणाकार करा. बे दोन्ही 4 4 त्रिकोण 12 12 दोन्ही 24. म्हणून जो एलसीएम आलेला आहे तो किती आला, 24. चला एचसीएफ काढून घ्या. 3 आणि 6 ला भाग जाणारी संख्या 3च आहे. 3 1 3 3 दोन्ही 6. म्हणून 3 आणि 6चा जो एचसीएफ आलेला आहे तो एचसीएफ किती आलेला आहे, 3 आलेला आहे. मग आता फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, अपूर्णांकाचा लसावी.
अपूर्णांकाचा लसावी इक्वल्स टू काय असतं, अंशाचा लसावी म्हणजेच न्यूमरेटर ऑफ एलसीएम डिवायडेड बाय HCF ऑफ डिनॉमिनेटर म्हणजेच छेदाचा मसावी. याच्यामध्ये पुट करा. मग एलसीएम किती आलेला आहे तुमचा, तर 24 आलेला आहे. HCF किती आलाय, 3 आलाय. म्हणजे फायनल आन्सर काय येईल, 3 1 3 3 8 24 म्हणजे फायनल आन्सर आलेला आहे किती, 8. धन्यवाद.